शिवसेना नेते खासदार संजय राऊत आज मालवण दौऱ्यावरती येत आहेत। ते राजकोट इथल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कोसळलेल्या पुतळ्याची पाहणी करणार आहेत। सकाळी 11 वाजता मालवणमधील समर्थ मंगल कार्यालयात शिवसैनिकांच्या मेळाव्याला ते मार्गदर्शन करतील। मालवणमधल्या राजकोट किल्ल्यावरती झालेल्या राड्या प्रकरणी आमदार भास्कर जाधव यांनी संताप व्यक्त केला। नारायण राणे यांची पाठराखण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतायत, त्यामुळे त्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी आमदार भास्कर जाधव यांनी केली। महाविकास आघाडीचं सरकार आल्यास आपल्याला आणि गोपीचंद पडळकरला तुरुंगात जावं लागणार असं वक्तव्य भाजपचे नेते नितेश राणे यांनी केलंय। विधानसभा निवडणुकीत चुकून महाविकास आघाडीचं सरकार आलं तर मी आणि गोपीचंद पडळकर दोघेही 6 महिन्यात कोल्हापूरच्या मुख्य जेलमध्ये भेटू। मला तर पहिल्या 100 दिवसात आत टाकतील, त्यामुळे मी बॅग भरून ठेवली असं नितेश राणे म्हणाले। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार श्रीकांत शिंदे यांनी 5 विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतलाय। जळगाव जिल्ह्यातील 5 विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतल्याची माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत नेमकी काय परिस्थिती राहील आणि त्यासाठी काय केलं पाहिजे याबाबत चर्चा झाल्याचं देखील त्यांनी सांगितलं। पुढच्या 2 महिन्यात सर्व कार्यकर्त्यांनी सक्रिय राहण्याचं आवाहन देखील श्रीकांत शिंदेंनी कार्यकर्त्यांना केल्याचं गुलाबराव पाटील म्हणाले। बुलढाण्यामध्ये जीएसटी विभागातील 2 कर आयुक्तांविरोधात गुन्हे दाखल झालेत। खामगाव जीएसटी विभागाचे सहाय्यक कर आयुक्त चेतन सिंग राजपूत यांच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली, त्यामुळे पुन्हा एकदा जीएसटी विभागात सुरू असलेला भोंगळ कारभार चव्हाट्यावर आलाय। तुळजाभवानी मंदिरातील सोनं चांदी अपहार प्रकरण आता सुप्रीम कोर्टात गेलं। या प्रकरणी आज कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। सोनं चांदी अपहार प्रकरणी सीआयडीनं अहवाल दिल्यानंतर गुन्हे नोंद करण्याचे आदेश छत्रपती संभाजीनगरच्या उच्च न्यायालयानं दिले होते, मात्र आदेश देऊन सुद्धा गुन्हा नोंद करण्यात आलेला नव्हता, त्यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन न केल्यामुळे अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे। आषाढी वारीसाठी पंढरीला गेलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पादुका शिवनेरीत स्वस्थानी दाखल झाल्यात। आता या पादुका 10.5 महिन्यांसाठी शिवनेरीत विसाव्यासाठी असणार आहेत। श्रावणामध्ये अनेक जण मांसाहार बंद करतात, तसेच या काळात अनेक जण केस दाढी वाढवतात, त्यामुळे सलून व्यवसायावरती काहीसा परिणाम होतो। यंदा तर सलून व्यवसाय निम्म्यावरती आलाय, त्यामुळे हे व्यावसायिक चिंतेत आहेत आणि नवरात्रोत्सवानंतर पुन्हा सलून व्यवसाय तेजीत येण्याची शक्यता आहे। ठाण्यामध्ये मलेरिया, डेंग्यू, टायफॉइड, लेप्टो इत्यादींसोबतच स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढतीये। जुलै महिन्यात ठाण्यामध्ये स्वाईन फ्लूचे 133 रुग्ण आढळले, मात्र ऑगस्ट महिना संपत येत असताना या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे आणि गेल्या वर्षी जानेवारी ते जुलै या कालावधीमध्ये ठाण्यात डेंग्यूचे पालिका आणि खासगी रुग्णालयात मिळून 96 रुग्ण होते, परंतु यंदा याच कालावधीत 122 रुग्ण सापडलेत। राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये ऐन सणासुदीच्या दिवसामध्ये रेशन दुकानातून गहू गायब झाल्याची चर्चा आहे। त्यांना पुढील 2 महिने गहू मिळणार नसल्याची माहिती मिळते, मात्र ठाणे जिल्ह्यातील परिमंडळ क्षेत्रात कार्यक्षेत्रातील शिधा वाटप दुकानांमध्ये लाभार्थ्यांसाठी मुबलक गहू उपलब्ध आहे। त्याला अनुसरून पात्र शिधापत्रिकाधारकांना याचा वेळेत लाभ करून दिला जातोय। एसटी महामंडळानं डिझेल इंजिनचं रूपांतरण सीएनजी पाठोपाठ आता लिक्विफाईड नॅचरल गॅस मध्ये करण्याचं ठरवलंय। या अंतर्गत 5000 डिझेल इंजिनचं रूपांतरण एलएनजी इंजिनात करण्यात येणार आहे आणि हा प्रकल्प राबवण्यासाठी शासनानं 970 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय। ठाणे आणि कल्याण डोंबिवलीच्या वेशीवरती असलेल्या 14 गावांचा नवी मुंबई महापालिकेत पुन्हा समावेश करण्यात आलाय। या गावात करण्यात येणाऱ्या विकास कामांसाठी आराखड्याची तयारी महापालिकेनं सुरू केली आहे। असं असतानाच आता या गावातील बांधकामांना परवानगी देण्याचे अधिकार नवी मुंबई महानगरपालिकेला बहाल करण्यात आले, त्यामुळे महापालिकेला उत्पन्नाचा आणखी मोठा स्रोत उपलब्ध झालाय। बंदर आणि गोदी कामगारांच्या वेतन करारासंदर्भात झालेल्या चर्चेत केंद्रीय बंदर आणि जहाज वाहतूक मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी कामगारांना 8.5% वेतनवाढ देण्यास मंजुरी दिली आहे। या करारावर लवकरच सह्या केल्या जातील। विमान प्रवास करणाऱ्या पुणेकरांच्या चेक इन प्रक्रियेसाठी नवीन 16 काउंटर्स सुरू होणार आहेत। पुण्याच्या जुन्या विमानतळ टर्मिनलवरती काउंटर्स उपलब्ध असून भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या माध्यमातून काम वेगानं होणार आहे। नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी हा मोठा निर्णय घेतला। धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत धारावीतील अपात्र रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी 550 ते 600 एकर जागेची आवश्यकता आहे। त्यानुसार धारावी बाहेरील विविध ठिकाणच्या जागेची मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली आहे, मात्र अद्याप
1 एकर सुद्धा जागा ताब्यात आलेली नाही अशी माहिती धारावी पुनर्वसन प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी SVR श्रीनिवास यांनी दिली. नामजोशी मार्ग, नायगाव आणि वरळी BDD चाळी अंतर्गत म्हाडाच्या मुंबई मंडळाला उपलब्ध होणाऱ्या विक्री योग्य घटकातील भूखंडांची विक्री करण्यात येण्याची शक्यता आहे. BDD पुनर्विकासासाठी मुंबई मंडळाला निधीची चणचण भासू लागली आहे. त्यामुळे विक्री योग्य घटकातील उपलब्ध भूखंडांवरती सदनिका बांधून विकण्यापेक्षा भूखंड विकणं योग्य पर्याय होईल का याची व्यवहार्यता तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. यासाठी विक्री व्यवहार सल्लागाराची नियुक्ती करण्याकरता निविदा प्रक्रिया राबवण्यात आली आहे. कळंबोली, खारघर आणि घणसोली या नोडमधील 213 सदनिकांना सिडकोच्या गृहनिर्माण सोडतीमध्ये सर्वाधिक मागणी आहे. सोडत जाहीर केल्यापासून 1200 इच्छुकांनी सोडतीमध्ये अर्ज नोंदणी केली आहे. महारेराचे नवीन संकेतस्थळ 1 सप्टेंबरपासून कार्यान्वित करण्यात येणार आहे. नवीन संकेतस्थळ कार्यान्वित करण्यासाठी जुन्या संकेतस्थळावरील सर्व माहिती नवीन संकेतस्थळावरती उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. महारेरानं ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शुक्रवार आणि शनिवार सध्याचं संकेतस्थळ बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. पश्चिम रेल्वे मार्गावरील गोरेगाव ते कांदिवली स्थानकादरम्यान 6व्या मार्गाचं काम करण्यासाठी 10 तासांचा मोठा ब्लॉक घेण्यात येणार आहे. शनिवारी रात्री 10 वाजल्यापासून तर रविवारी सकाळी 8 दरम्यान गोरेगाव आणि कांदिवली स्थानकादरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरती ब्लॉक असेल. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण विभागानं दिलासा दिलाय. प्रवेशाच्या वेळी शुल्क आकारणाऱ्या महाविद्यालयांवरती कारवाई करण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण विभागानं घेतलाय. पुढचे 4 दिवस मुंबई उपनगरात ढगाळ वातावरण राहील. तसंच काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरसतील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. ठाणे आणि पालघर जिल्ह्यात हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. बदलापुरातील घटनेनंतर शिक्षण विभाग खडबडून जागा झालाय. लोकसहभाग आणि स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून शाळांमध्ये CCTV बसवण्यात यावेत असे आदेश शिक्षण विभागानं मुख्याध्यापक आणि शिक्षकांना दिलेत. 31 ऑगस्टपर्यंत CCTV बसवले नाहीत तर संबंधितांचा चालू महिन्याचा पगार थांबवण्याचा इशारा देण्यात आलाय. हे त्याशिवाय शाळांमध्ये सखी सावित्री समितीची स्थापना करण्याच्या देखील सूचना देण्यात आल्या. केंद्र सरकारनं ऊसाचा रस, साखरेचा पाक आणि सी हेवी मेलॉसिस पासून इथेनॉल निर्मिती करण्यावरील बंदी पूर्णपणे उठवली आहे. आगामी गळीत हंगामात इथेनॉल उत्पादनावरती कोणतेही निर्बंध नसणार आहेत आणि या निर्णयामुळे साखर उद्योगाला मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारकडून गाईच्या दुधाला प्रति लिटर 5 रुपये अनुदान वितरणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. सरकारकडून 256 कोटी रुपये दुग्ध विकास विभागाकडे वर्ग झालेत आणि पुढील आठवड्याभरात राज्यातील सुमारे 7.5 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती दूध अनुदान जमा होणार आहे. गणपती मंडळांनी बळजबरी वर्गणी गोळा केल्यास त्या मंडळावरती कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांनी दिलाय. मध्यवर्ती शांतता समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षकांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत आणि या मागण्यांच्या पूर्ततेसाठी मुंबई महानगरपालिका शिक्षण शिक्षकेतर सेनेनं आक्रमक भूमिका घेतली असून महानगरपालिका शिक्षण विभागाच्या ढिसाळ कारभाराविरोधात करी रोड इथल्या शिक्षणाधिकारी कार्यालयावरती आज मोर्चा काढला जाणार आहे. मुंबईच्या काही भागात आज पाणीपुरवठा बंद असणार आहे. खार पश्चिम येथील पाली हिल जलाशय 1 ची जीर्ण झालेली जलवाहिनी हटवण्याचं काम केलं जाईल. तसंच वांद्रे पश्चिम येथील RK पाटकर मार्गावरील नव्याने टाकलेली मुख्य जलवाहिनी कार्यान्वित करण्याची कामं केली जाणार आहेत. मध्यरात्री 12 वाजेपर्यंत ही कामं सुरू राहणार आहेत. त्यामुळे काही भागात पाणीपुरवठा बंद राहील. सातारा जिल्ह्यात मागील 3 महिन्यांपासून पाऊस होतोय. पश्चिमेकडे जोर जास्त आहे. त्यामुळे प्रमुख मोठ्या प्रकल्पात 145 TMCच्या वर पाणीसाठा जमा झालाय. कोयना, धोम, उरमोडी, बलकवडी, तारळी धरण 96% भरलंय. त्यामुळे वर्षभराची पाण्याची चिंता मिटलेली आहे. मुंबईकरांसाठी सर्वात मोठी बातमी आहे. मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकलचा प्रवास आता अधिक सुलभ होणार आहे. पश्चिम रेल्वेनं प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणि लोकलचं टायमिंग अचूक कळावं यासाठी महत्त्वाचं पाऊल उचललंय. मुंबई पश्चिम उपनगरीय रेल्वेनं लोकलच्या डब्यांवर पॅनोरमा डिजिटल डिस्प्ले बसवण्याचा निर्णय घेतलाय. लवकरच हे काम पूर्ण होईल आणि त्यामुळे प्रवाशांना आता रेल्वे प्लॅटफॉर्मवरती असतानाच आलेली रेल्वे कुठे जाणार आहे आणि कुठून आली आहे हे कळणार आहे.